मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपण खूप दिवसानंतर भेटतोय। मला वेळच नाही मिळाला ब्लॉग शूट करून एडिट करून पोस्ट करायला, कारण जवळजवळ आता 2.5 आठवडे होत आलेत आम्हाला जालनाला येऊन। आणि तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असेल तर की सासरे ॲडमिट होते, आता त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि ते घरी आहेत, तब्येत पण स्टेबल आहे त्यांची आता। तर ते थोडंसं ना म्हणजे त्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे ना मला खरंच वेळ मिळत नव्हता आणि कुठेतरी थोडासा कंटाळा पण होऊ लागला, कारण या बाकीच्या कामांमुळे ना थोडंसं थकल्यासारखं होऊ लागलं। पण आता असं झालंय की सगळी कामं संपली आहे, हॉस्पिटलचं सुद्धा सगळं संपलंय आणि आता थोडंसं फ्री झाल्यासारखं झालं। तर मग म्हटलं चला आपण थोडीशी शॉपिंग करूयात। तर आज ना मी शॉपिंगसाठी चालली आहे आणि जालना म्हटलं ना तर माझं फेवरेट प्लेस आहे, होतं पण आणि आहे पण। आता थोडंसं ना जालनाबद्दल म्हणजे जी हे होती ना अटॅचमेंट ती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते। तर पण एवढं काही नाही। मग जालनामध्ये ना म्हणजे ड्रेस मटेरियल खरंच खूप छान भेटतात। मी जेव्हा इथे होते जालनामध्ये राहायला तेव्हा ना मी इथे कंटिन्यू ड्रेस मटेरियल घ्यायचे आणि म्हणजे शिवून वगैरे घालायचे। ते ड्रेस खरंच खूप भारी दिसतात। तर असं कुर्ती वगैरे घेऊन ते घालण्यापेक्षा ना मला ड्रेस मटेरियल जास्त आवडतात। बरेचसे दिवस झाले मी काही घेतलंच नाहीये, स्टिच पण केलेलं नाहीये। म्हटलं चला मग आता आपण आलेलोच इथे जालनामध्ये, तर मग जाऊन मस्तपैकी ड्रेस मटेरियल घेऊन टाकूयात। तर आता आई, मी आणि विजय आम्ही तिघेजण जातोय। तर आता थोड्या वेळामध्ये निघू। आता आवरून झालेत आणि दुपारचे 3-3:30 झालेत आता। तर म्हटलं चला ऊन पण कमी झालंय, मस्तपैकी जाऊन छान अशी शॉपिंग करूयात। तर चला तुम्ही व्लॉग असंच कंटिन्यू करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मंदिर आहे जे तुम्हाला समोर दिसतंय, तर आतमधून ना खूप छान आहे हे मंदिर, पूर्ण काचा लावलेल्या आहेत। माझं तिथे जाणं नाही झालं, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं नक्कीच। आणि आम्ही मार्केटमध्ये सुद्धा पोहोचलोय। 15 ऑगस्टमुळे खूप जास्त गर्दी होती आणि झेंडे वगैरे सर्व काही होतं तिथे। मार्केटला पोहोचून ना सगळ्यात पहिले तर मी राखी घेऊन टाकली, कारण मला गावी जायचं होतं राखी बांधण्यासाठी। मग म्हटलं अगोदर राखी घ्यावी आणि नंतर पुढची जी शॉपिंग आहे ती करावी। तर राख्या सुद्धा खूप जास्त महाग होत्या, पण जे घेतल्या म्हणजे ज्या आवडल्या त्या घेतल्यात। तर अर्धा डझन अशा राख्या घेतल्यात मी आणि तेवढ्या भरपूर होतात। तर राख्या मी तुमच्यासोबत नंतर पुढे शेअर करते की मी कुठल्या घेतल्या होत्या। तिथून मग समोर निघालो आणि आईने ना मागे खलबत्ता घेतला होता, सो तो पूर्ण असं खराब लागला, म्हणजे जे ॲल्युमिनियम आहे ना ते पूर्ण असं खराब लागल्यासारखं झालं। तर मग आम्ही तो चेंज करण्यासाठी गेलो होतो आणि ते माझ्याकडनं ना काहीतरी भांडं पडलेलं हे मला नंतर लक्षात आलं। तर तुम्हाला दाखवते तो खलबत्ता कसा झालेला, पूर्ण असा काळा पडलेला। जेव्हा पण आपण भांडे घेतो ना व्यवस्थित चेक करून घ्यायला पाहिजे, पण त्या आईने चेक करून घेतलं होतं, पण घरी आल्याच्या नंतर ना तो वेगळाच असा झाला। आतमधून बघू शकता कसा, आणि उगळतोय तो पूर्ण जेव्हा पण त्याला यूज केलं तेव्हा। आणि हे जे दुकानवाले होते ते नाही बोलले रिटर्न करून द्यायला किंवा चेंज करायला, नाही म्हटले ते। आणि असं असतं ना की ते बोलू नाही देत, म्हणजे कुठल्या जरी शॉपवाले झाले तरी त्यांची जरी चुकी असली तर ते नाही बोलून घेत की बाबा असं नाही तसं नाही असं। तर त्यांनी ना ते रिटर्न करून नाही घेतला। मग तसंच आम्ही जो आहे तो घरी आणला। म्हटलं चला आता हरकत नाही, जसं आहे तसं यूज करायला तर लागेल, त्याला आपण काही करू शकत नव्हतो। आणि आत्ता खलबत्ता घेतला, त्याला जास्त यूज पण नव्हतं केलेलं, पण मग तो काही रिटर्न घेतला नाही, त्यामुळे मग तसंच रिटर्न आणायला लागला घरी। आणि मग इथे थोडंसं त्यांना बोलून वगैरे बराच वेळ गेला आमचा याच्यामध्ये। मग तिथून आम्ही बाहेर निघालो आणि मग डायरेक्टली जे मला ड्रेसेस घ्यायचे होते तिकडे गेलो। तर मी आणि आई आम्ही दोघीजणी पायी फिरत होतो, विजय एका साईडला थांबल्यामुळं, कारण तिथे बाईकवरती प्रत्येक ठिकाणी फिरणं पण पॉसिबल नव्हतं। तर मग आम्ही डायरेक्ट कपड्याच्या शॉपमध्ये गेलो आणि इथे ना पूर्ण लेनला खूप सारे असे जे कपडे आहेत ते मिळतात, म्हणजे मीटरवरती। तर पूर्ण असतं ना मॅचिंग सेंटर वगैरे काहीतरी तशा टाईपमध्ये। तर इथे ना अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये ड्रेससाठी कपडे होते। तुम्ही ह्याच्या साड्या पण बनवू शकता, अशा सुद्धा कपडे होते तिथे। तर यामध्ये मला नेटचे कपडे घ्यायचे होते, सो मी अशा प्रकारे घेतले। आणि आत्ता जे पूर्ण काय कापड घेतलेत मी ते तुमच्यासोबत घरी गेल्यावरती शेअर करेल। आणि आमची जी शॉपिंग होती ती झाली आहे, आता मी निघालो आहे। आणि जाता ना पाणीपुरी खाल्ली, जालन्यातली पाणीपुरी वगैरे तर खूप जास्त आवडते मला, रगडा पाणीपुरी। आणि आल्यापासून भरपूर वेळा पाणीपुरी खाल्ली, त्याचे काही मोजमापच नाही किती वेळा खाल्ली आहे तर। आणि आता घराकडे निघालो, आता बघूयात पुढे काय घडतंय ते। The next day. काल घरी आल्यावरती व्लॉग काय कंटिन्यू केला नाही आहे, तर आज दुसऱ्या दिवशी हा व्लॉग कंटिन्यू करते आहे। भैया आलाय मला घेण्यासाठी आणि मी चालली आहे मम्मीकडे। तर गावी जाण्याची खुशी एक वेगळीच असते ना आपल्या मम्मी पप्पांकडे। तर गावी जाते आहे आणि ड्रेस कालचाच घातला, कारण कालचा ड्रेस मी फक्त मार्केटला जातापुरताच म्हणजे जाण्यापुरताच घातलेला, म्हणून मग हाच ड्रेस घातला। मी काही एक्स्ट्रा ड्रेस घेऊन आली नाही आहे इकडे, त्यामुळे मग जे आहे 2-3 त्यामध्येच भागवावं लागतं आहे। आणि मस्त अशी ग्रीनरी बघत घरी पोहोचले। घरी गेल्यावरती चिवडा खाल्ला, हा चिवडा मला खूप आवडतो, पप्पांनी आणून ठेवलेला।
तर मग इथे बसलो होतो सगळेजण गप्पा मारत, सगळ्यांचे वेगवेगळे. भैया निघून गेला, मम्मीच्या विचारात होती, मग मी मोबाईल बघत बसले. त्यानंतर भूक लागली, मम्मीने छान असं जेवण बनवलं होतं, पुरी, बटाट्याची भाजी आणि खीर, मस्त असं जेवण केलं. तर हा जो व्लॉग आहे तो मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलाय, जसं तुम्ही बघितलंच. म्हणजे कालचा जो व्लॉग होता तो पूर्ण शूट केला नाही मी. नंतर जी शॉपिंग वगैरे केली त्यानंतर घरी आलो आणि खूप जास्त लेट झालं होतं, त्यामुळे मला पण कंटाळा येऊन गेला. आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे त्यातली त्यात ना असं होतं, इकडे ना पाऊस असल्यामुळे लाईट सुद्धा गेली होती. तर मग तो व्लॉग जो आहे तो मी तिथेच बंद केला. आणि आज सकाळी मी डायरेक्ट मम्मीकडे आली, तुम्ही बघितलंच. तर मम्मीकडे येतावेळी मग जेवढं म्हटलं चला जेवढं आहे तेवढं येतावेळीचं शूट केलं, 1-2 मिनिटाचं असेल तेवढं. आणि आता घरी आले, घरी येऊन बराचसा वेळ झालाय, मस्त बोललो, बसलो, जेवण वगैरे केलं छान असं. तर आता ना म्हटलं चला आपण जी काही काल शॉपिंग केली आहे, म्हणजे जे मी काही ड्रेस शिवण्यासाठी जे काही कपडे घेतलेत ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता जे आहे खूप गरम होतंय, लाईट गेली आहे. आणि इकडे ना गावाकडे लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम येतोय, म्हणजे असतोच ऑलरेडी. तर आता खूप जास्त गरम होत आहे, मला ना असं झोपायचं होतं पण मला असं सुकून नव्हता मिळत झोपण्यासाठी, कारण फॅन नाही, एकदम गरम होत आहे. म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये आपण आपला व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करून घेऊयात, कारण आज मला हा व्लॉग संपवायचाच आहे. जर आज मी संपवला नाही तर मग उद्या पुन्हा शूट करायला घेतला तर तो 3 दिवसाचा व्लॉग एकत्र होईल आणि त्यात तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन होईल. आणि थोडंसं बॅकग्राऊंडच्या आवाजाला ना इग्नोर करा, कारण आमचं जे घर आहे ते एकदम असं मारुतीच्या मंदिरासमोर आहे, त्यामुळे ते मारुतीच्या मंदिरावरती जे थोडेफार लेकरं माणसं वगैरे बसतात, सो त्यांचा आवाज येतोय. मी तुम्हाला दाखवते. तर हे इकडे बघा, असं मारुतीचं मंदिर आहे समोर. जसं की तुम्ही जर माझा मागचा गावाकडचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. तर ते जे लोक बसले आहेत त्यांचा आवाज येतोय, त्याला मी काहीच नाही करू शकत. तर चला मग मी आता जे काही ड्रेस घेऊन आली आहे ते ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला इकडे ना हे ड्रेस आणायचे नव्हते, पण मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आली आहे, कारण मी काही जालन्याला तुमच्यासोबत ते शेअर नाही केले, म्हणजे काल मला तेवढा वेळ नव्हता, म्हणून म्हटलं चला मग आजच्या ब्लॉगमध्येच आपण हे जे ड्रेससाठी कपडे घेतलेत ते शेअर करूयात. त्यामुळे मग मी गावी घेऊन आली आहे, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी एवढे सर्व जे कपडे आहेत ते घेऊन आली आहे. तर हा ना पॅन्टसाठी कपडा घेतला, पूर्ण ब्लॅक आहे. ह्याचं कापड मला नाही सांगता येणार कुठला आहे, तर हा एक घेतला. त्यानंतर ना हा एक पॅन्टसाठी घेतला. मला याच्या ना पटियाला पॅन्ट शिवायच्या 2 इंच पण, ब्लॅक आणि रेडमध्ये. त्यानंतर हा एक घेतला. तर हे अस्तर आहे टॉपचं, तर ह्याच्यासाठी कुठलं आहे नेट ते दाखवते मी. तर हे नेट आहे याच्यासाठी जे आहे ते. तर हे जे नेट आहे ते मला बाकी नेटपेक्षा थोडंसं जास्त पैसे आले, म्हणजे महाग नाही म्हणता येणार, खूप स्वस्त मिळाले, पण बाकीच्या नेटपेक्षा याला पैसे थोडेसे जास्त लागले. तर हे एक नेट आहे आणि हे शाईन करतं थोडंसं. मला हा कलर खूप जास्त आवडतो. मी या कलरसाठी ना भरपूर दुकानामध्ये फिरली आहे, तेव्हा जाऊन मला हा कलर मिळाला, तर नाहीतर हा कलर मला काही मिळतच नव्हता. तर म्हणजे हे जे अस्तर आहे ते या टॉपच्या कपड्याचं आहे असं. त्यानंतर ना हा एक घेतला आणि यामध्ये हे अस्तर आहे याचं अशा प्रकारे. तर हा असा एक आहे. त्यानंतर ना हा एक नेट आहे. म्हणजे मी ना जेवढे काही घेतले ना तेवढे नेटमध्येच घेतलेत, कारण मला ना नेटमध्ये ड्रेस खूप जास्त आवडतात, त्यामुळे मग हा एक नेट घेतला. आणि यावरती जे अस्तर आहे ते हे. तर अस्तर पण मला सेम कलरमध्ये लगेच मिळाले त्याच शॉपमध्ये, असं वेगळ्या शॉपमध्ये जाण्याची गरज नाही पडली. तर हे एक आहे. आणि नंतर ना हे एक ब्लॅकमध्ये घेतलं आणि त्याच्यासाठी हे एक अस्तर. तर मी ना 4 टॉप बनवण्यासाठी 4 आपले जे आहे नेटचे कापड घेतले. तर मला हे 2-2 मीटर घ्यावे लागले, म्हणजे टॉपचे जे कापड आहे ते 2-2 मीटर घेतले नेट, आणि त्याचं अस्तर जे आहे ते आय थिंक 1.5 मीटर घेतलंय मी. तर हे असे 2. आणि त्यानंतर ना हे जी रेड कलरचं पॅन्टसाठी कपडा घेतलाय तो या ब्लॅकवरती मी घालणार. आणि नंतर ना हा जो ब्लॅक घेतलाय तो एक ते पिंक, हे बघा यावरती पण हा ब्लॅक जातो आणि यावरती सुद्धा जातो. तर मग असं हा ब्लॅक घेतला.
तर बघूत आता. म्हणजे मला ना जेव्हा मी शॉपमध्ये गेले तेव्हा मला समजत नव्हतं की मी कॉम्बिनेशनमध्ये पॅन्टसाठी कुठला कलर घेऊ, पण तो जो शॉपवाला होता त्याने मला बोलला की ब्लॅक कलर घे, तो तुला दोन्ही याच्यावरती जाईल. पण आता मी जेव्हा स्टिच करायला टाकेल तेव्हा तो टेलर जे मला सांगेल त्यावेळेस मला कळेल की तो होईल का नाही होईल. जर नाहीच झाला तर मी असं ट्राय करेल की हा जो ब्लॅक कलरचा पॅन्टसाठी कपडा घेतलेला आहे ह्याची पट्टी याला शिवून घेईल आणि यावरती ना एक व्हाईट कलर किंवा मग दुसऱ्या कलर्समध्ये एखादा टॉप घेऊन टाकेल, असं करेल. तर हे नेटचे ना टॉप खरंच खूप भारी दिसतात. जेव्हा मी स्टिच करून घेईल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, तेव्हा तुम्हाला कळून जाईल की खरंच भारी दिसतात म्हणून. तर चला, हे अशा प्रकारे मी 4 टॉपचे कपडे घेतलेत. मला अजून घ्यायचे होते पण तिथे ना कलर मला असं जसा पाहिजे ना तसा मिळत नव्हता आणि एकदम फ्रेश कलर पण नव्हते. मी 4-5 दुकानामध्ये गेले पण तिथे सेम कलर म्हणजे एकाच लेनला होते, ते एकाच लेनला असल्यामुळे ना असं झालेलं की सगळ्यांकडे सेमच होते. आणि हे जे नेटचे कापड आहे ते मला 30 रुपये मीटरनं मिळाले. त्यानंतर हा जो पॅन्टसाठी कापड घेतलेले तो 40 रुपये मीटरनं, आणि जे अस्तर आहे ते सुद्धा 40 रुपये मीटरचं. म्हणजे अस्तर मी कॉटनची घेतलेली नाहीये, तर हा कपडा मला नाही सांगता येते कुठला आहे तर म्हणजे जे पॅन्टसाठी कपडे घेतलेत तेच अस्तरसाठी सुद्धा घेतले. तर मग मला हे 40 रुपये मीटरनं मिळाले. आणि हा जो आहे जसं की तुम्हाला मी बोलले हा शाईन करतो थोडासा, तर हा मला 50 रुपये मीटरनं मिळाला. आणि असं झालं, आम्ही अगोदर जेवढे काही शॉप बघितले ना तेवढ्या शॉपमध्ये हा कपडा नव्हताच, एकदम हे साधंवालं नेट होतं ना हे मिळालं. तर हे एकदम लास्टवाल्या शॉपमध्ये मिळालं. म्हणजे मी हा कलर शोधण्यासाठी प्रत्येक शॉपमध्ये फिरत होते, तर लास्टवाल्या शॉपमध्ये मला हा कापड मिळाला जो नेट आहे. याचं नेट पण खूप जास्त सॉफ्ट आहे, परत कपडा सुद्धा एकदम शायनी आहे. तर जर मला अगोदरच हे मिळालं असतं ना तर मी याच नेटमध्ये घेणार होते, पण मला हे लास्टला मिळालं. मग मला असं वाटलं यार आपण अगोदरच इकडे यायला पाहिजे होतं, कारण या नेटमध्ये आणि या नेटमध्ये ना खूप फरक जाणवतो. बघू शकता हे जरा थोडंसं कडक आहे आणि हे एकदम सॉफ्ट आहे, परत याला शाईन सुद्धा आहे आणि याला शाईन नाहीये. आता बघूत कसं होतंय. तर आणि ना मी पहिले ना भरपूर असे पंजाबी ड्रेस यूज करायचे, पटियाला पॅन्ट वगैरे, ते मला खूप जास्त आवडायचं कधी कधी घालायला. रेग्युलर नाही पण कधी मध्ये घालायला ना खूप जास्त आवडायचं. तर त्याच्यानंतर ना मग असं झालं, पुण्याला ना एकतर शिलाई जास्त आहे, खूप जास्त शिलाई आहे. आणि एवढी शिलाई म्हटलं ना तसं वाटतं की तो 1000 पर्यंत ड्रेस जाणार. आपण ड्रेस मटेरियल घ्यायचा, त्याला शिलाई द्यायची आणि त्यानंतर शिवून घालायचं म्हटलं 1000 पर्यंत ड्रेस जातो. त्यामुळे मग असं वाटायचं की आपण रेडीमेड घेऊन टाकूयात. त्यामुळे मग पुण्याला, आणि शक्यतो पुण्याला ना असं मला तरी आतापर्यंत नाही माहिती पडलं की हे जे नेटचे कापड आहे मीटरवरती कुठे मिळतात वगैरे, हे तर मला अजून नाही माहिती पडलं. त्यामुळे मग मी तिथे घेण्याच्या याच्यातच नाही पडले. म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या, नाही तर नाही. तर मग आता जालन्याला आले होते, म्हटलं चला घेऊन टाकूयात. त्यामुळे मग ते घेतलेत. आणि आता हे जे 4 आहेत ते मी जालन्याला शिवायला टाकणार होते, पण तेवढा वेळ नाहीये कारण आता मम्मीकडे आली आहे आणि उद्या पुन्हा मला जालन्याला जायचंय आणि परवा दिवशी जे आहे ते आम्हाला पुण्याला निघायचंय. त्यामुळे मी आता हे काही इथे शिवायला टाकणार नाहीये. पुण्याला गेल्याच्या नंतर एखादा छान असं टेलर बघेल आणि त्या टेलरकडे टाकेल. मग जेव्हा शिवून घेईल त्यानंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी कशा प्रकारे शिवलंय. तर मग हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.